परवाच्या दिवशी माझ्याकडे दीर आलेला माझा. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. तर त्यांनी मला गप्पा मारता मारता सांगितलं की त्यांच्याकडे जेव्हा दाल खिचडीची ऑर्डर येते तेव्हा ती लोक कसे बनवतात ते. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी एकदा ट्राय केलं की चला आपण पण घरी करून बघूया की ती टेस्ट येते का. तर मी तीच रेसिपी तुम्हाला शेअर करते. तर सुरुवातीला मी इथे एका वाटीला थोडीशी कमी अशी तुरडाळ घेतलेली आहे, 2 चमचे इथे मूगडाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे मसूरची डाळ घेतलेली आहे. खरं तर चणा डाळ पण घेऊ शकतात, पण मी शनिवारी बनवलेली आणि चण्याचा कोणताही पदार्थ शनिवारचा खात नाही, त्यामुळे मी चणा डाळ अवॉइड केलेली. तर 3 डाळी कोणत्याही तुम्ही मिक्स करू शकतात. यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये 1 पेला भरून आपण तांदूळ घेतला, मतलब नेहमीचा तांदूळ आपला. खरं तर हॉटेलमध्ये बासमती तांदूळ वापरतात, पण आपण घरचा तांदूळ वापरून खिचडी बनवणार आहोत. तर हे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि एका पेल्याला 2 पेले आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. इतर वेळेला जेव्हा मी कुकर लावते तेव्हा भातामध्ये मीठ घालत नाही, पण खिचडी बनवत असाल तर थोडंसं मीठ घाला, त्याने चव खिचडीला खूप छान येते. मिक्स करून घ्या तांदूळ आणि नंतर आपण डाळीमध्ये काय करू शकतो, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि नंतर आपण बारीक असे उभे काप करून आलं कापलेलं आहे, तर त्याचे थोडे 3-4 तुकडे घालायचे आहेत. 1 हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास डाळ भिजतही घालू शकतात. मी डायरेक्ट केलेली आहे, मी भिजत घातलेली नाही आहे. खाली आपल्याला डाळ लावायची आहे, वरती भात लावायचा आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर भात एका चमच्याच्या साहाय्याने थोडा मोकळा करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि नंतर डाळ बाजूला काढून थोडीशी आपल्याला घोटून घ्यायची आहे. जास्त घोटायची गरज नाही आहे, थोडं मिक्स करायचं आहे आणि थोडं आपल्याला अर्धा पेला गरम पाणी घालून ही डाळ तयार करून ठेवायची आहे. म्हणजे डाळ आणि भात ही रेडी झालेले आहेत. आता फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर कसं करायचं आहे, त्याने छान अशी दुप्पट चव कशी येते खिचडीला ती बघायची आहे. तर छान असं जाड बुडाचा टोप घेतलेला आहे मी. तुपाची फोडणी देतात हॉटेलमध्ये, त्यामुळे 1 चमचा तूप, 1 चमचा जिरं आणि 1 मोठा उभा चिरलेला कांदा घालून छान अशी फोडणी द्यायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा. त्याच्यावरती 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. आता तिखट कमी जास्त किती खातात त्याप्रमाणे प्रमाण वाढवा. यानंतर आपण बेडगी मिरची घेतलेली आहे, ते 1 ते 2 आपल्याला अशा पद्धतीने तोडून फोडणीमध्ये घालायचे, मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. पटकन शिजण्यासाठी मीठ घालायचे आणि छान टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला छान फोडणी मिक्स करून घ्यायची आहे. वरून हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. ठेवणीतला कोणताही मसाला तुम्ही घालू शकतात, 1 मोठा चमचा. 1 छोटा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आणि 1 छोटा चमचा आपल्याला इथे जिरे पावडर घालायची. छान मिक्स करायचे. मसाले जळू नये म्हणून आपण अर्धा पेला इथे गरम पाणी वापरलेलं आहे. जेव्हा खिचडी बनवतो त्यावेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाणी गरम करून ठेवायचं. आपल्याला पूर्ण प्रोसेसमध्ये गरम पाणी लागणार आहे. छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर सुरुवातीला डाळ घालायची घोटलेली, मिक्स करून घ्यायचे. आता इथे रेशिओ बघूया. डाळ ही जास्त असते तांदूळापेक्षा खिचडीमध्ये, म्हणजे 2 वाटी तुम्ही डाळ घेत असाल ते 1 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे. छान घोटून घ्यायची. छान रंग आला की आपल्याला ह्यामध्ये भात घालायचा आहे. आता हे प्रमाण जर बघत असाल तर 6 माणसांसाठी पोटभर अशी खिचडी बनते. व्यवस्थित आधी आपण भात ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊया. ढवळताना लक्षात येईल की ती दाटसर झालेली आहे, म्हणून आपण थोडं पाणी घालायचं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला कन्सिस्टन्सी इथे ॲडजस्ट करायची आहे, कारण खिचडी जी आहे ती हळूहळू थंड होते तेव्हा ती दाटसर होते. त्यामुळे आपल्याला अजून थोडं पाणी, म्हणजे 1 ग्लासभर आपण गरम पाणी वापरलेलं आहे. छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. एक छान उकळी आली की आपल्याला
मंद आचेवरती गॅस ठेवायचा आहे, उकळू द्यायचं आहे. ह्या पद्धतीने रंग छान आला पाहिजे. आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आता महत्त्वाचं, जेव्हा आपण हॉटेलमध्ये खिचडी मागवतो तेव्हा ह्या पद्धतीने आपल्याला सर्व केली जाते बाउलमध्ये. तर तुम्हाला जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हा असं बाउलमध्ये काढून घ्यायचं. शेवटला फोडणी द्यायची आहे, म्हणजे 1 चमचा तूप घालायचं आहे, बेडगी मिरची तोडून घालायची आहे, हिंग घालायचं आहे थोडंसं, आणि ठेवणीतला मसाला अर्धा चमचा घालायचा आहे. भाजलेला उभा कांदा असेल जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो शेवटला या फोडणीमध्ये खरं तर घालायचा असतो. घरगुती करत असाल तर एवढं पुरेसं आहे. छान असं वरून तडका द्यायचा आहे. तुपामुळे खिचडीला खूप छान चव येते. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. नक्कीच नेहमीच्या खिचडीपेक्षा ही खूप चविष्ट बनते, हॉटेलसारखीच बनते. तर करून बघा आणि मला सांगा कसा होता तुमचा अनुभव तो. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.